भारतीय स्वातंत्र्य दिन कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला आहे। शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले। सकाळी शहर पोलीस स्टेशन येथे नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते तर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। काँग्रेस कमिटी येथे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांच्या हस्ते तर नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे। त्यानंतर कोपरगाव तहसील कार्यालय येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे तसेच विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी संजीवनी सैनिकी स्कूलच्या छात्र सैनिकांनी पथसंचलन केले। यावेळी आमदार आशुतोष काळेंसह शासकीय अधिकाऱ्यांनी कोपरगावकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देतो। कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संपूर्ण शहरवासियांना माझ्यातर्फे आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। या शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी सर्व शहरवासियांना कायद्याचं पालन करण्याच्या आवाहन या निमित्ताने करू इच्छितो। ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण करून यापुढे स्वराज्याचं सुराज्य कसं होईल आणि एकमेकाप्रती बंधुभाव कसा वाढीस लागेल
या शुभेच्छा सर्वांना देतो आणि थांबतो. धन्यवाद. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कोपरगावच्या नागरिकांना, सन्माननीय ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थी बांधवांना, पत्रकार बांधवांना आणि सर्व कोपरगाववासियांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेहमीप्रमाणे अतिशय हर्षोल्लासाच्या वातावरणात साजरा केला. यामध्ये सर्व कोपरगाववासीय सहभागी झाले, याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद. सर, ते आहे, परंतु सध्या कोपरगाव शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा अनेक वेळा निर्माण होते. प्रशासनाचे प्रमुख म्हणून कशा पद्धतीने जबाबदारी पार पाडली? कायद्याप्रमाणे सुव्यवस्था राहील याची प्रशासन आणि पोलीस प्रशासन सांगड घालून बरोबर नियोजन करणार आहेत. कुठेही कोणत्याही सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. 100% काय प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्थेबाबत काय पूर्वनियोजन करायचं आहे, प्रिकॉशनरी ॲक्शन काय घ्यायच्या आहेत, याच्याबद्दल पोलीस विभागाशी आणि माननीय उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्ही उपाययोजना करणार आहोत. कुठेही कोणाची कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागरिकांना काय आवाहन करणार? कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे किंवा सुस्थितीत ठेवणारे हे सर्व नागरिकच आहे. त्यामुळं जे काही एलिमेंट्स आहेत, जे काही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांची सुजाण नागरिकांनी आम्हाला पूर्वीच कल्पना द्यावी. त्याच्यावर आपण प्रतिबंधात्मक कारवाई म्हणा किंवा पूर्वनियोजित काही ॲक्शन घेता येईल किंवा त्यांच्या कशा पद्धतीनं त्यांना काउन्सिलिंग करता येईल, या माध्यमातून देखील आपण त्यांना कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भाग पाडू.